आपण पाहत आहात हदगाव एक्सप्रेस. हदगाव येथून बातमी. स्वराज्य पक्षाच्या वतीने हदगावात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी शेतकरी बैलगाडी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मोर्चाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत हजारो शेतकऱ्यासह शेकडो शेतकरी बांधवांनी मोर्चामध्ये बैलगाड्यासह सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. असंख्य शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे व तहसीलदार विनोद गुंडमवार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हा मोर्चा जुने बसस्थानक ते नवीन तहसील या मार्गावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो बैलगाड्याचा समावेश असल्याने तब्बल 3 ते 4 तास वाहतूक व्यवस्था कोळंबली होती. पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्याचे दिसून आले. मोर्चावेळी स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. छत्रपती शिवाजी वंशज आदरणीय छत्रपती संभाजीराजे स्वराज्य प्रमुख यांना मानाचा मुद्रा करतो. आणि आज त्या दोन्ही तालुक्यातील आलेले सर्व स्वराज्य पक्षाचे तसेच स्वामी संभाजी ब्रिगेडचे व सर्व शेतकरी बांधव, माझे मोठे भाऊ लहान भाऊ, मोठे भाऊ, आज्या, काका, सर्वांना मी नतमस्तक होतो. मित्रांनो, आज बैलगाडा व बैलगाडी हे मोर्चा काढायचं कारण काय? कारण का बैलगाडी हे आणि बैल हे आपलं दैवत आहे. कारण का बैल आज बैलाला खायला भेटत नाही, शेतकऱ्याचा लय दूरचा राहिला आहे. तरी पण या सरकारला जागा करण्यासाठी तुमच्या माध्यमातून आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून या सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना गट असेल किंवा आम्ही शिवसेना म्हणणारा गट असेल किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी गट, या 5ही पक्षाला आव्हान आहे. सर्व हरामखोर ठरले. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या नेलेल्या मड्यावरती गवणी खाणारे हे सर्व नेते याचं ताजमदार उदाहरण म्हणजे कालच्या 9 तारखेला ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज बहुजन प्रतिपालक व बहुजनांचे विचारांचे वारस येणार असताना या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक मोर्चा काढतोय. तुम्ही बघितलं का कुठतरी जे आमदार असतो किंवा जो लोकप्रतिनिधी असतो तो मोर्चा बघितलं तर कधी काय करतात म्हणजे आपल्या माणसं करतात. याला एवढा तुमचा होता. जर आमचं शेतकऱ्याचं सोनं तुम्हाला झालं लाज सोडून द्या. आम्हाला माहिती आहे तुम्ही शेतकरी पुत्र आहात, तुम्ही सोनं राहायचं तुम्ही ठरवा. हे शेतकऱ्याचं सोनं होतं, हे माती झाली. या मातीला कारणीभूत प्रशासन आहे आणि अधिकारी आणि मुख्यमंत्री, कृषी मंत्री सर्वजण आहेत. कारण असं होत असताना देखील तुमचे तलाठी आणि अधिकारी जात नाहीत तिथं.
अनेक शेतकऱ्याच्या अनेक घरामध्ये पाणी घुसलं, त्याच्या घरातील 72 तासात सामुग्री अनुदान देणं गरजेचं आहे. परंतु आज 3 तारीख 2 तारीख 15 दिवस उलटले, सामुग्री अनुदान भेटलं नाही. त्याला स्वराज्य पक्ष छत्रपतींच्या माध्यमातून आपण मदत दिली, त्याचं घर चालते. 72 तास काला म्हणतात, जी.आर. देशमुख साहेबांचं काला म्हणतात. इथं कमीत तुम्ही पडलात. वैयक्तिक आमचा दोष कांबळे साहेबांवर नाही, गुंडमोर साहेब नाही, दोन्ही शेतकरी. परंतु आमचा रोज त्या खुर्चीला आहे. आमचा रोज मुख्यमंत्र्यांना, शिंदे साहेबांना नाही, फडणवीस साहेबांना नाही, त्या खुर्चीला आहे. हे सगळे निष्क्रिय ठरलेत. याला सत्तेतून ओढण्यासाठी स्वराज्य पर्याय आहे. अधिकाऱ्या पाठीशी घालतात स्थानिकचे लोकप्रतिनिधी. का झाला नाही पंचनामा मार्लेगावचा? का झाला नाही पंचनामा तुमच्या उंचाड्याचा?